आलेत, पण या महाविकास आघाडीच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपनं आज मुंबईमध्ये मूक आंदोलन सुरू केलंय। आपले प्रतिनिधी निकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। निकी, अपडेट्स काय आहेत? अर्थात जिथून हा मोर्चा सुरू होणार आहे तिथं हळूहळू आता कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे। पदाधिकारी सध्या आपल्या सोबत आहेत। ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने इथं लोक जमायला सुरुवात होते, किती वेळ लागेल आणि काय व्यवस्था आणि नियोजन असणार? 1:30 वाजता हा मोर्चा फॅशन स्ट्रीटवरून सुरू होऊन घेऊन महानगरपालिकेचे मुख्य द्वारवरती आणि आझाद मैदानाच्या सोबती जो भव्य स्टेज आहे त्यामध्ये सर्व प्रमुख जे नेते आहेत त्यांच्याबरोबर मार्गदर्शन या निमित्ताने होणार आहेत। आणि विशेषतः तुम्ही बघितलं असेल की सर्व पक्षाचे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत, पण सर्वसामान्य मुंबईकर पण याच्यामध्ये हळूहळू सामील होताना आपल्याला पाहायला मिळतं। सर, तुम्ही ज्या पद्धतीने इथं आलात, पोलिसांनी अजून देखील परवानगी दिली नाही, काय वाटतं? खरंच राज्य निवडणूक आयोग या मोर्चाची दखल घेईल असं वाटतं? नाही, दखल केवळ निवडणूक आयोग नाही तर देशातली पूर्ण सत्ता घेणार आहे। कारण आज शेवटी सामान्य मुंबईकर रस्त्यावर उतरणारे दोन ठाकरे बंधू हे रस्त्यावर उतरणार आहेत आणि शेवटी ठाकरे रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांच्या मागे लाखोंचा जनसमुदाय उभा राहील आणि हे जे काही व्हिज्युअल बाहेर येईल हे मला वाटतं निवडणूक आयोगालाच नाही, परत एकदा सांगतो, देशातल्या सत्तेच्या केंद्राला त्याची दखल घ्यावी लागेल। निवडणूक जवळ घातलेत, म्हणजे ते निवडणुका होतील का? ज्या पद्धतीने तुम्ही मोर्चे करताय, तुम्ही मागणी करताय की निवडणूक होऊ नये, म्हणजे जोपर्यंत हे सगळं दुरुस्ती होत नाही? नाही, बघा कसं आहे, एकेका मतदार यादीत, हजाराच्या मतदार यादीत शेकडोंनी चुका आहेत, दुबार मतदार आहेत, खोटे मतदार आहेत, अनेक मतदारांचे फोटो नाही आहेत, अनेक मतदारांचे पत्ते नाही आहेत। आमचं सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की या मतदार याद्या दुरुस्त करा आणि मग निवडणुकीला सामोरे जा। आम्ही जशा विधानसभेच्या निवडणुका लढलो त्यावेळी कदाचित आम्ही सगळे उमेदवार म्हणून आम्ही कुठेतरी कमी पडलो या गोष्टीवर आवाज उचलायला। आमच्यापैकी खूप कमी लोक विजयी झाले, जे सगळे पराभूत झाले, जे विजयी झाले, आता सगळ्यांचं एकमत झालंय की या मतदार याद्यांमुळे तर आपला एवढा वाईट निकाल आला नाही ना, ह्याच्यामध्ये कुठे घोळ झाला नाही ना, आणि त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत यांनी जर कुठलं षडयंत्र केलं असेल त्याची पुनरावृत्ती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात होऊ नये म्हणून आजचा मोर्चा। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, एक वेगळा मेसेज आहे। अर्थात खरंच याचं दखल तर घेतली जाईल का नाही याचा अजून प्रश्न, कारण सातत्याने राहुल गांधी सुद्धा आवाज उठवत आहेत, मात्र आज काँग्रेस इथं दिसत नाही, कुठेही बॅनर नाही, कुठेही फोटो नाही, कुठेही झेंडे नाहीत पक्षाचे त्यांचे। मला त्या संदर्भात माहिती नाही। मला एवढं माहिती आहे की 4 दिवसापूर्वी जेव्हा एकत्रित प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते थोरात साहेब असतील, अन्य लोक उपस्थित होते। 2 दिवसापूर्वी जेव्हा YB चव्हाणला त्यांची एकत्रित बैठक झाली तेव्हा सुद्धा काँग्रेसचे नेते उपस्थित होते। आज कदाचित ते थोड्या वेळाने येतील, मी काय त्या नियोजनाच्या ह्याच्यात नव्हतो त्यामुळे मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही। पूर्ण विश्वास आहे, पण याच्यामुळे काही दखल घेतली जाईल? दखल घ्यावीच लागेल।